चाइल्ड फंडच्या माध्यमातून आज नीलम मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, चाइल्ड फंड इंडियाला आपल्या भागातील लोकांनी जे डोनेशन केलेलं आहे, त्या डोनेशनच्या माध्यमातून या ठिकाणी जो फंड तयार झालेला आहे, त्या फंडाच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना साहित्याचं, शालोपयोगी साहित्याचं वाटप या ठिकाणी होत असताना ह्या कामाचा किंवा ह्या जे कार्य आपल्या चाइल्ड फंडच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे, निश्चितच ह्या कामाचा आम्हाला सर्वांना मनापासून या गोष्टीचा अभिमान आहे आणि निश्चितच आपलं हे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं या पुढील काळातसुद्धा असंच सुरू राहावं अशा पद्धतीची भावना व्यक्त करत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित उदापूर गावचे सरपंच आंबेडकर साहेब असतील, त्याचप्रमाणे डिंगोरे गावचे उपसरपंच निलेश भाऊ लोटे असतील, तसेच समता परिषदेचे जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे असतील, सकाळचे पत्रकार पराग भाऊ जगताप, त्याचप्रमाणे अभिजित मदने साहेब, तसेच या ठिकाणी पत्रकार मिथुनजी मोजाट, त्याचप्रमाणे पुष्पावती विद्यालयाचे मुख्याध्यापक माळवे सर असतील, ही सर्व मंडळी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आणि मला वाटतं या ठिकाणी चाइल्ड फंडचं काम गेली 40 वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि शासनालासुद्धा ह्या कामाची दखल घेतली पाहिजे अशा पद्धतीचं हे काम चाइल्ड फंडच्या माध्यमातून होत असताना निश्चितच आपल्या कामाचा आम्हा सर्व मंडळींना मनापासून अभिमान आहे. समाजातील जे वंचित असतात, त्यामध्ये गरीब असतील किंवा महिला असतील किंवा युवक असतील, या सर्वांसाठी चाइल्ड फंडच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सातत्यानं सुरू असतं. यापुढील काळातसुद्धा त्यांनी अशाच पद्धतीचं कार्य करावं अशा पद्धतीच्या सदिच्छा आणि शुभेच्छा या कार्यक्रमासाठी देतो. थांबतो. धन्यवाद. डिंगोरे ते चाइल्ड फंडच्या माध्यमातून सर्वजण उपस्थित आहात. त्यामध्ये प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले असतील, आमचे उदापूर गावचे सरपंच, डिंगोर गावचे उपसरपंच व पत्रकार बंधू सर्वजण ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहात. आज चाइल्ड फंडच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात समाजसेवेचं काम चालू आहे. या समाजसेवेचा कार्यक्रम करत असताना आज डिंगोर निलाम गार्डनला आम्हाला ह्या चाइल्ड फंडच्या माध्यमातून बोलवलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हे काम आहे हे आज आम्हाला इथं दिसलं. या आधी पण यांनी मडमध्ये मोठा कार्यक्रम घेतला होता. आज समाजसेवा आम्हीही करतो, पण आम्हाला ह्या समाजसेवेच्या मागे काहीतरी कारण आहे, काहीतरी हेतू आहे. ह्या माध्यमातून आम्ही छोटंसं काम करत असतो, पण ह्या चाइल्ड फंडच्या माध्यमातून आपण पाहतोय का निस्वार्थी हे काम करतात. गोरगरीब ज्या आदिवासी मुलांपर्यंत आम्ही पोचू शकत नाही, अशा या आदिवासी मुलांपर्यंत ही चाइल्ड फंड संस्था या जुन्नर सर्व जुन्नरच्या ह्या चाइल्ड फंडच्या सर्व जे काही लोक काम करतात त्या माध्यमातून तळागाळापर्यंत यांचं काम चालू आहे. या कामाला ह्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने अंकुश आमले असतील किंवा मी स्वतः दत्ता शिंदे आणि लोटे उपसरपंच ह्या सर्वांच्या माध्यमातून मी यांना या भावी कार्यात शुभेच्छा देतो. धन्यवाद. जालिंदर गायकवाड. मी आता MA फर्स्ट इयरला आहे. मी 0 ते 5 वया गटापासून चाइल्ड फंड संस्थेमध्ये माझे नाव आहे. म्हणजे लहानपणापासून पाळणा घर असताना तेव्हापासून आम्हाला आहार भेटत होता, शारीरिक मदत भेटत होती, जसे की आम्हाला खेळायला साहित्य, शिक्षणासाठी मदत भेटत होती. त्यानंतर आता आम्हाला सपोर्ट साहित्य भेटतं, सपोर्ट सिस्टीमची मदत भेटते. मला आत्ता सध्या मी पोलीस भरती करते, तर त्यासाठी मला स्पोर्टचे संपूर्ण साहित्य भेटते, जसं की पोलीस भरतीसाठी लागणारी पुस्तके, गोळा, माझ्या शूज वगैरे मला हे सगळं चाइल्ड फंडमधून भेटते. एवढंच नव्हे तर मला ह्या चाइल्ड फंडमधून मला शिष्यवृत्ती देखील भेटते. उडन फेलोशिप शिष्यवृत्ती म्हणून भेटते, त्यामध्ये मला 15,000 रुपये भेटतात. त्यात माझा कॉलेजचा पूर्ण खर्च सुटतो, माझी पोलीस भरती सुटते. तसेच प्रत्येक वेळेस आमच्या दर महिन्याला मीटिंग घेतली जाते. करिअर गायडन्सबद्दल आम्हाला माहिती दिली जाते आणि अनेक पद्धतीचे आम्हाला कोर्स सुद्धा लावले गेले ते, जसे की ब्युटी पार्लर, मशीन क्लास,
फॅशन डिझायनर भरपूर असे क्लास आम्हाला दिलेत आणि आम्हाला हवी तेवढी भरपूर मदत भेटते. तनुजा काशीनाथ मोजाड. मी चाइल्ड फंड इंडियाच्या संस्थे माध्यमातून ग्राफिक डिझायनिंग कोर्स कंप्लीट केला. त्याच्यामुळे माझ्या करिअरमध्ये मला खूप महत्त्वाची हेल्प झाली. कारण की मी फॅशन डिझायनिंग केले आणि माझ्या फील्डमध्ये ग्राफिक डिझायनिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट होता आणि ग्रामीण भागामध्ये याच्याबद्दल नॉलेज हे कमी प्रमाणात भेटलं जातं आणि ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीबद्दल चाइल्ड फंड इंडिया जो ग्रामीण भागातील मुलांना जी हेल्प करते किंवा जे प्रोजेक्ट्स लॉन्च करते ते खरंच खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स हे आमच्यासाठी लॉन्च करावेत आणि अशीच मदत करत राहावी. त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. अजून काय तुम्हाला याचा फायदा झाला ग्रामीण भागामध्ये? ग्रामीण भागामध्ये म्हणजे आम्ही स्पोर्ट्स मटेरियल आम्हाला दिलं जातं. शैक्षणिकदृष्ट्या मदत केली जाते. किट दिले जातात. मुलींना सॅनिटरी पॅड्स वगैरे हेल्थ केअरचे लेक्चर्स घेतले जातात. असे खूप सारे इव्हेंट्स पण घेतले जातात ज्याच्यामध्ये आम्हाला करिअर गायडन्स दिला जातो. बस. मी स्वाती योगेश कुमकर, कोळवाडी गावातून आलोय आम्ही. सर्वप्रथम मी चाइल्ड फंड च्या सर्व लोकांचे आभार मानते की ते सर्व मुलांना जे अत्यावश्यक वस्तू आहेत जसं की पेन्सिल, वही, पट्टी हे त्यांना शाळेमध्ये लागणाऱ्या वस्तू ह्या सगळ्या शालेय वस्तू ह्या सगळ्या त्यांच्या पुढच्या काहीतरी चित्रकला असेल इतर गोष्टींना मदत होते. अभ्यासामध्ये इतर उपक्रम सुद्धा सगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतात. त्यासाठी चाइल्ड फंडचे मी धन्यवाद मानते. थँक्यू. मी तनुजा सचिन कुमकर. मी चाइल्ड फंडचे मनापासून आभार मानते. त्यांनी आम्ही कोळवाडीमध्ये राहतो. मुलांना ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तूंची त्यांनी मदत केली. शालेय साहित्य मुलांना खूप गरजेचे असते. वही, पेन्सिल त्यासाठी मुलांना त्याचा वापर मुलं व्यवस्थित करतात. त्यासाठी मी चाइल्ड फंडचे मनापासून धन्यवाद मानते. थँक्यू. चाइल्ड फंड इंडिया ही जी संस्था आहे या संस्थेचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून मी या ठिकाणी गेली 10 वर्ष काम करत आहे. ही संस्था म्हणजे जिसका कोई नहीं उसका चाइल्ड फंड है अशा उद्देशाने त्या ठिकाणी संपूर्ण सामाजिक, राजकीय, त्याचबरोबर आर्थिक आणि महिला सबलीकरण, उदात्तीकरण या विषयाकरता त्या ठिकाणी चाइल्ड फंड इंडिया ही संस्था गेली अनेक वर्ष जुन्नर तालुक्यामध्ये काम करत असून त्या संस्थेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून तर मी काम करत आहेच, परंतु खरी टीम त्या ठिकाणी मदने सर आणि त्यांची टीम, त्याचबरोबर विश्वास सर आहेत, त्याचबरोबर अजित सर आहेत, गिरी मॅडम आहेत आणि ही सर्व मंडळी इतकं सुंदर काम करत आहेत आणि त्यांना जे त्या ठिकाणी जगामधून त्या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे. हा आजचा कार्यक्रम त्या ठिकाणी गेल्या महिनाभरामध्ये जुन्नर तालुक्यातल्या लोकांनी जुन्नर करता जे मुलांना त्या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचं नियोजन देणं आहे ते देणं त्या ठिकाणी दिल्याचा प्रित्यर्थ उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून हे संपूर्ण मुलांना त्या ठिकाणी किट वाटप करण्यात येत आहे. आणि म्हणून मला या संस्थेबद्दल त्या ठिकाणी रास्त अभिमान आहे. इथून पुढेही या संस्थेकडनं त्या ठिकाणी चांगलं काम होत राहो आणि उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची प्रेरणा मिळो अशी मी त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो.